राहुल, तुझ्यामुळेच आज ही शाळेची नवीन इमारत उभी राहिली आहे. तुझ्यामुळेच आमच्या मुलांना मोफत वैद्यकीय सेवा सुद्धा मिळाली आहे. खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं रे. खरंच राहुल, त्या शाळेसाठी किती मेहनत घेतोयस रे. मॅडम, त्यात कौतुक असलं. मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. ज्या शाळेने मला घडवलं, संस्कार दिले, त्या शाळेला मी कसा विसरेन? या मुलांसाठी जेवढं मी करेन तेवढं कमीच आहे. तुझ्यासारखे जर असे अनेक विद्यार्थी मला मिळाले तर नक्कीच या शाळेचं नाव उज्ज्वल होईल. थँक्यू मॅडम. या. ओके, चला उठा. हळू. गुड. अमर, नाही, मी मेडिकल करणार नाही. का नाही करायचं? काय उपयोग आहे त्याने? शेवटी मला या कुबड्याचं घेऊन चालायचं आहे ना. हे बघ बाळा, असं नाही करायचं. तू चेकअप करून नाही घेतलंस ना तर मी सरांना सांगेन ना. हे बघ अमर, तुझा काहीतरी मेडिकलच्या बाबतीत गैरसमज झालेला दिसतोय. तू नियमित व्यायाम केलास ना आणि व्यवस्थित औषधं घेतलीस ना तर तुला कोबड्याची गरज भासणार नाही. सर, सगळे असेच म्हणतात. मी औषध घेऊन खूप थकलो आहे, पण माझं दुःख मलाच माहिती आहे ना. अमर, तुला काय वाटलं जगात दुःख फक्त तुलाच आहे? अरे जगात लाखो हजारो लोक आहेत, त्यांना हे दुःख आहे. मला सुद्धा लहानपणी पोलिओ झाला, पण मी तुझ्यासारखं रडत नाही बसलो. वास्तवाला सामोरा गेलो, त्याच्याशी लढा दिला. तू तुझ्यातला विश्वास जागा कर. चल, मेडिकल करून घे. तू तुझ्या कर्तृत्वाने दाखवून दे की तुझं नाव अमर आहे म्हणून. काय करशील ना मेडिकल? हो, करीन. गुड बॉय. हे घे. जा अलका, जा, याला घेऊन जा. चला. हा डावजी एवढं का भुंकतोय? काहीतरी प्रॉब्लेम दिसतो. चल चल बघे. मी रडायचं नाहीये. रिलॅक्स, रडायचं नाहीये. रिलॅक्स, शांत हो. राहुल, ही रेप केस आहे? होय मित्रा, कोणीतरी निर्दयपणे हिच्यावर बलात्कार केलाय. कदाचित हे गँगरेप सुद्धा असू शकतं. एखादं फूल चुरगून टाकावं ना, अशी अवस्था आहे हिची. तो नराधम मला सापडला असताना तर त्याला दगडांना ठेचून ठेचून ठार केलं असतं मी. अलका, हे काम आपलं नाहीये. आपलं काम लोकांना जीवदान देण्याचं आहे. आणि गुन्हेगारांना शिक्षा करायची झालीच तर पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी आपल्या ड्युटीज बरोबर निभावल्या असत्या तर. एक मिनिट, हे सगळं अर्ध सत्य आहे. पोलिसात अशीही माणसं आहेत की जी जीवाची बाजी लावून गुन्हेगारांना पकडतात. मित्र, मला तुझ्याकडे हीच अपेक्षा होती. केतकर सर, या बाईचा फोटो उद्याच्या सगळ्या पेपरमध्ये यायला पाहिजे. आणि सिव्हिल सर्जनला बोलवा आणि हिची तपासणी करून घ्या. येस सर, निघतो मी लगेच. चला. राहुल, आपल्या मैत्रीची शपथ. ज्या लोकांनी हिच्यावर बलात्कार केला त्यांना मी सोडणार नाही. ते कुठेही जाऊ देत, आकाशात जाऊ दे किंवा पाताळात जाऊ दे, मी त्यांना सोडणार नाही. कार्यकरांना सांगा सिव्हिल ड्रेस मध्ये जाऊ नका. ओके, प्लीज सिट डाऊन. थँक्यू. त्या रेप केसचं काय झालं? म्हणजे सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट आला? रिपोर्ट आला सर, पण रिपोर्टमध्ये मला विसंगती वाटते. डॉक्टर राहुलचं म्हणणं आहे की हा बलात्कार आहे आणि सिव्हिल सर्जनचं म्हणणं आहे की ऍक्सिडेंटल अबॉर्शन आहे. पण सरकारी नियमाप्रमाणे आपल्याला सिव्हिल सर्जनचा रिपोर्ट ग्राह्य धरावा लागेल. सर, तीच तर अडचण आहे.
पेशंटची अवस्था पाहता असं वाटतं की डॉक्टर राहुलचा रिपोर्ट योग्य आहे. सर, मला वेगळाच संशय येतो. कुठला? मला डॉक्टर गुप्ते यांचं निदान योग्य वाटत नाही. डॉक्टर गुप्ते हे महापौर बाळासाहेबांचा माणूस आणि त्यांच्याबद्दल अनेक वदंत आहेत. आपल्या खात्याकडे त्यांची नोंद आहे, पण पुरेशा पुराव्याअभावी आपण त्यांना हात लावू शकत नाही. आपल्या खात्याची हीच तर खरी शोकांतिक आहे. समोर धडधडीत अन्याय दिसत असूनही आपले हात कायद्याने बांधलेले असतात. म्हणजे तोपर्यंत आपण निष्क्रिय राहायचं की काय सर? नाही, वाट पाहायची. कधीतरी तो उजेडात येईल, त्यावेळी आपण त्याच्यावर झडप घालू. मला वाटतं ती वेळ कधीही येणार नाही. जरूर येईल. त्यावेळी पहिली संधी तुम्हाला दिली जाईल. पण त्याआधी कोणी कायदा हातात घेऊन पापाचा घडा फोडला तर? व्हॉट यू मीन? कोण फोडणार? कोणी? चंद्रकला, चंद्रकला माझी राणी, अगं काय केलंस तू हे? परमेश्वरा, परमेश्वरा रे, कुठल्या पापाची शिक्षा दिलीस तिला? बघ, अगं बघ, आईला सांग, सांग आईला. आई आई उठ ना. चंद्रकला, अगं उठ. अगं ही पोरगी सांगते म्हणून तरी उठ. आपला संसार किती सुखानं चालला होता. गावोगावी आपण जाऊन तमाशा करायचो आणि आपलं पोट भरायचो. तुला ते सिनेमात जायची अवदस आठवली. त्या राक्षसानं तुला सिनेमात काम देतो अशी पूस लावली. तुला किती समजायचा प्रयत्न केला, मी किती समजायचा प्रयत्न केला. ऐकलंच माझं तू. बघितलंच काय झालं? त्याने तुझी दशा केली आहे. मी त्या हरामखोराला सोडणार नाही. आल्यापासून रिलॅक्स वाटते ना, असं वाटते मस्त एन्जॉय इकडे चहा. 2-4 दिवस जायलाच नको काय? एक मिनिट. हॅलो, हिडा चंदानी हियाड. मी यमराज बोलतोय. मृत्यू तुझ्या दारात उभा आहे. अरे बाबा, कुठल्या पिक्चरच्या विलन बोलतेस थोडे? हा सिनेमा नाही, हे वास्तव आहे. तुझ्या मृत्यूचा घंटानाद सुरू आहे. नरकात तुझं स्वागत असो. दिमाग खराब. बाय. कोण थोडी पागल आहे साला. चल जाऊ दे, आपण आपला रोमांस करूया. चल. कुणाचा फोन होता? अरे था कोई साला पागल. जाऊ दे ना, अब टाइम मत गवा. थांबा डार्लिंग, मी आत्ता येते. अगं तू कुठे? अगं डार्लिंग, तू एकटी कुठे चाललीस? मी पण येते नी. चला ना लवकर. हॅलो. अगं दारूच्या नशामध्ये जल्दी कसा चालू शकेन? तुझ्या नशात अजून चढलाच नाही आहे. चली चली रे पतंग मेरी चली रे. आजकल पाँव जमीन पर नहीं पड़ते मेरे. म्हणजे बायकोचा घात केलास काय? बोल बोल. जुली, काय साहेब? तू हिराचंदानीकडे सेक्रेटरी म्हणून काम करत होतीस. हो साहेब. तुझे आणि त्याचे शारीरिक संबंध होते. हिराचंदानीला रोज नवी मुलगी लागायची म्हणून तुझा जळफाट झाला आणि म्हणून तू आणि प्रेमकुमारनं त्याचा खून केला असा संशय पोलिसांना आहे. नाही साहेब, नाही. प्रेमकुमारचा आणि माझा काही एक संबंध नाही. हिराचंदानींची मी सेक्रेटरी. त्यांच्या ऑफिसमध्ये मी काम करायचे. दर महिन्याला मला पगार मिळायचा. पण कधी कधी मी त्यांच्यासोबत हॉटेलमध्ये जायचे. पण त्यांच्या मर्डरशी माझा काही एक संबंध नाही हो साहेब. ओके 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 ओके, रिलॅक्स रिलॅक्स जुली, रिलॅक्स. हे बघ, तू जाऊ शकतेस, पण एक
या केसचा निकाल लागेपर्यंत तुला शहर सोडून जाता यायचं नाही. ओके? हो साहेब. सातपुते, येस सर. जुलीवर नजर ठेवा, पण सिव्हिल ड्रेसमध्ये. ओके सर. बोल बोल, यमराजचं नाव घेऊन तू खून केलास ना? तुम्हाला किती वेळा सांगितलं मी यमराज नाही, मी यमराज नाही, मी कोणी नाही. खोटं बोलतोय. अरे खरं सांगतोय. हा त्या प्रोड्युसरला मी मारलं. या माझ्या हाताने त्याला ठार केलं. चंद्रकेला भ्रष्ट केलं, शिक्षा दिली त्याला मी. तुम्हाला किती मारलंस ना तर मी शेवटपर्यंत सांगेन मी यमराज नाही. यमराजच्या नावानं त्या हिराचंदानीचा खून तू केलायस. बोल. अरे बोल. अरे किती वेळा तुम्हाला सांगू मी यमराज. खोटं बोलतोय साल्या. खरं सांगतोय. आई खोटं बोलतोयस तू. अरे खरं खोटं बोलतोय. विक्टर. सर. केतकर, सर. तुला या आरोपीबद्दल काय वाटतं? सर, मला वाटतं यमराज हाच असावा. साल्याला एकदा टायर मध्ये टाकून बघा, कसा पोपटासारखा सुरू सुरू बोलेल तो. मला वाटतं आपल्या तपासामध्ये काहीतरी चूक होते. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईपर्यंत आपल्याला थांबायला पाहिजे. प्रेमकुमार खरं बोलतोय, हिराचंदनीचा खून त्याने केला, पण यमराज म्हणून तो फोन करणं शक्य नाही. चेहऱ्यावरून तो भोळा वाटतोय. सर, ही चेहऱ्यावरून भोळी दिसणारी माणसं कधी कधी महा डेंजरस असतात. थर्ड डिग्री वापरल्याशिवाय सालीत ताळ्यावर येत नाही. नाही, रिपोर्ट येईपर्यंत आपल्याला थांबायला हवं. ठीक आहे. हे बघ, मी निघतोय. उद्या आपण कमिशनर ऑफिसमध्ये भेटायचं आहे. ठीक आहे सर. आणि हा. त्या जुलीची इन्क्वायरी मी केली आणि तिला सोडली. ओके. सातपुतेला पाळत ठेवायला सांगितलंय. ओके. तूही लक्ष ठेव. येस सर. ओके? ओके सर. यमराज बोलतोय. मृत्यू तुझ्या दारात उभा आहे. मृत्यू तुझ्या दारात उभा आहे. हा सिनेमा नाही, हे वास्तव आहे. तुझ्या मृत्यूचा घंटानाद सुरू आहे. नरकात तुझं स्वागत असो. तुम्हाला आवाज प्रेमकुमारचा वाटत नाही? होय. प्रेमकुमारने हिराचंदानीचा गळा दाबला हे त्याला मान्य आहे, पण फोन बद्दल तो सगळ्या गोष्टी नाकारतोय. मग तो खून हिराचंदानीचा कोणी केला? मे आय कम इन सर? येस, कम इन. सर, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट तयार आहेत. त्याच्यात स्पष्ट नमूद केलेलं आहे की हिराचंदानीचा मृत्यू हा पोटॅशियम सायनाइडमुळे झालेला आहे. आय सी. म्हणजेच प्रेमकुमारनं गळा दाबण्याआधी यमराजनं त्याला अगोदरच गाठला होता. हा यमराज कोण असावा? केतकर, त्या हवालदार पाचपुतेने त्या जुलीवर नजर ठेवायला सांगितली होती, त्याचं काय झालं? त्याचा रिपोर्ट काय आहे? अजून काही कळलं नाही सर. एक मिनिट, मी घेतो. हॅलो. हा हा, इन्स्पेक्टर भोसले आहेत. एक मिनिट. हा. थँक्यू सर. हॅलो. हा बोलतोय. काय? जुलीने सुसाईड केलं? व्हॉट? नाही नाही, तुम्ही तिथेच थांबा, मी पोलिसांना पाठवतो. ओके, थँक्यू. केतकर सर, जुलीच्या घरी जा आणि तिच्या बॉडीचा ताबा घ्या. चला निघा पटकन. ओके. मला वाटतं आपण जर प्रेमकुमारला सोडलं तर पोलीस खात्याला त्याची नक्कीच मदत होईल. होय सर, यमराज पर्यंत पोहोचण्याचा तोच एक मार्ग आहे. रघु काका, हा, तिला आत घेऊन जा बघू.
ये अलका तू ये. रावजी एक मिनिट रावजी. हा ये ये बाहेर जा, आज जा, घरात जा. ये अलका. बस ना. ये रावजी आलोच मी. हा. काका हं? काका काका तुम्ही तू अलका तर नाहीस? काका काका इतके दिवस कुठे होतात तुम्ही? ती फार मोठी कहाणी आहे. जाऊ दे, मला सांग तू कशी आहेस?